नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। शिवाजीनगर ते आळंदी आणि वाकड चौक ते शेवाळवाडी या दोन्ही मार्गावर बीआरटी सारखेच संपूर्ण विजेवरील डबल आर्टिक्युलेटेड बस मार्ग प्रस्तावित केलाय। हे दोन्ही मार्ग उन्नत म्हणजेच एलिव्हेटेड असून सुमारे 63 किलोमीटर लांबीचे आहेत। त्याचबरोबर मेट्रोसाठी नव्याने 3 मार्ग प्रस्तावित करण्यात आलेत। मेट्रो मार्गाच्या विस्तारीकरणाबरोबरच 3 नवीन मेट्रो मार्ग सर्वकष वाहतूक आराखड्यात प्रस्तावित केलेत। त्यामध्ये शिवाजीनगर न्यायालय ते येवलेवाडी, पुणे विद्यापीठ चौक, देहू आणि खराडी ते खडकवासला या मार्गांचा समावेश आहे। तर निगडी ते चाकण मार्गाचा आराखडा तयार करण्याचं काम महामेट्रोने हाती घेतलंय। मेट्रोच्या प्रस्तावित नवीन मार्गात निगडी ते चाकण असा 42.6 किलोमीटरचा मार्ग असून तो निगडी, वाकड, नाशिक फाटा, मोशी या मार्गे असणार आहे। पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गामध्ये जुन्नर तालुक्यातील खोडद गावातील जॉयंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप अडथळा ठरतोय। यामुळे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे अहिल्यानगर शिर्डी नाशिक असा मार्ग प्रस्तावित करून जुना मार्ग रद्द केल्याने खेड तालुक्यासह उत्तर पुणे जिल्ह्यातून प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते। पुणे अहिल्यानगर नाशिक या नवीन मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच डीपीआर तयार करण्याचं काम सुरू आहे। मात्र अहिल्यानगर मार्गे पुणे नाशिक रेल्वे हा पुणे नाशिक द्रुतगती रेल्वेसाठीच पर्याय असू शकत नाही, अशी खेड तालुक्यासह उत्तर पुणे जिल्ह्यातील जनतेची ही भावना आहे। आमदार सत्यजित तांबे यांनी देखील जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। नाशिक सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मनसर, चाकण, पुणे हा सरळ मार्ग सोडून अहिल्यानगर शिर्डी मार्गे नाशिक या मार्गे रेल्वे नेण्याचा घाट घालणे म्हणजेच दुर्दैवी आहे। पुणे नाशिक मुंबई हा सुवर्ण त्रिकोण साध्य करण्यासाठी सरळ मार्गानेच रेल्वे जाणं गरजेचं आहे। पुणे मध्य रेल्वे व्यवस्थापकांनी नवीन मार्गाचा डीपीआर तयार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं स्पष्ट केल्यावर आता सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून आपल्याला लढा आणखीन तीव्र करावा लागणार आहे। पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प सरळ मार्गे न केल्यास वाढणारे अंतर जवळपास 70 ते 80 किलोमीटर आहे, तर वाढणारा वेळ हा जवळपास 1.5 तास जास्त आहे। हा प्रकल्प सरळ मार्गे न केल्यास सेमी हाय स्पीड हा मूळ उद्देशच फोल ठरणार आहे। पुणे नाशिक मुंबई हा सुवर्ण त्रिकोण साध्य करण्यासाठी पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प सरळ मार्गानेच होणं गरजेचं आहे। जीएमआरटीमुळे निर्माण होणारी अडचण बोगदा किंवा इतर पर्यायाने सोडवता येणं शक्य आहे। पुणे नाशिक महामार्गावरील वाढते औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे। पुणे अहिल्यानगर सेमी हायस्पीड रेल्वेला विरोध नाहीये, मात्र ती पुणे नाशिक मार्गाला पर्याय असू शकत नसल्याची या भागातील जनतेची ठाम भावना आहे। आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरासमोरील महाद्वार आणि इंद्राणी घाट परिसरातील भाविक आणि व्यापाऱ्यांना भीक स्वरूपात पैसे देत नाहीत म्हणून तृतीयपंथीयांकडून शिवीगाळ केली जाते। गेल्या 3 ते 4 वर्षात शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तृतीयपंथीयांकडून होणारा उच्छाद रोखण्यासाठी व्यापाऱ्यांनी आळंदी पोलीस ठाण्यात निवेदन देत तृतीयपंथीयांना परिसरात बंदीची मागणी केली आहे। याबाबतचे निवेदन व्यापारी आणि वारकऱ्यांनी आळंदी पोलीस ठाण्यात दिले आहे। चाकण आंबेठाण रस्त्यावर बिरदवडी फाटा ते म्हाळुंगे रोडवरील दवणेमळा इथं गटारगंगा रस्त्यावर वाहते। या भागातून जाणाऱ्या नागरिकांना आणि प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय। या भागात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढत असून सांडपाणी व्यवस्था नसल्याने अशी स्थिती निर्माण झाली आहे। कॉपर वायर चोरून नेत असताना 5 महिलांना रंगेहात पकडण्यात आले। हा प्रकार मोई तालुका खेड येथील जीईपीएल कन्स्ट्रक्शन आरएमसी प्लांट या ठिकाणी घडला। या प्रकरणी दत्तात्रय गवारी, राहणार मोई तालुका खेड, जिल्हा पुणे यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलांना अटक केली आहे। या सर्व महिला चिमळी फाटा या ठिकाणी राहणाऱ्या आहेत। त्या आरएमसी प्लांट इथून कॉपर वायर चोरून नेत होत्या। म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत। खेड तालुक्यात ॲग्रिस्टँग या महत्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत शेतकरी फार्मर आयडी काढण्यासाठी ई महासेवा केंद्रावर शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। आतापर्यंत 19,000हून अधिक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। सध्या अनेक सुविधा केंद्रावर फार्मर आयडी काढण्यासाठी गर्दी होत असल्याने ऑनलाईन सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागत आहे। ज्येष्ठ नागरिक शेतकरी आणि महिला शेतकरी वर्गाकडे मोबाईल नसल्यामुळे अनेकदा अडथळे निर्माण होत आहेत।
खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 59 नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद राऊत यांनी दिली। आज 11 फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कालपर्यंत 37 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत। आज शेवटच्या दिवशी 22 नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत। आज प्राप्त झालेल्या नामनिर्देशन पत्रात या अगोदर दाखल केलेल्या उमेदवारांनी पुन्हा नव्याने नामनिर्देशन पत्र दाखल केल्याचे दिसत आहे। तर 3 गटातील प्रत्येकी एका जागेवर एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने शरद पवार गटाचे राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष हिरामण साहेबराव सातकर, मुकुंद धायबर आणि अरुण सोमवंशी यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे। बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार असून छाननी दरम्यान कोणाच्या नामनिर्देशन पत्रावर आक्षेप येणार आणि कोणाचा अर्ज बाद होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। खेड तालुक्यात इयत्ता 12वीची परीक्षा शांततेत सुरू झाली आहे। खेड तालुक्यातील सर्वच परीक्षा केंद्रावर चोख पोलीस संरक्षणात शांततेत परीक्षा सुरू झाली आहे। चाकणमधील श्री शिवाजी विद्यालयासह स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज, भामचंद्र विद्यालय भांबोले, बाबूराव जाधव विद्यालय बिरदवडे, नावोन्मेष विद्यालय चाकण, शिवाजी विद्यालय शेल पिंपळगाव, मॉडर्न हायस्कूल भोसे, नवचैतन्य विद्यालय काळूज आदी परीक्षा केंद्रावर परीक्षा शांततेत पार पडली। परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आल्याचे स्वर्गीय गुलाबराव गोरे प्रतिष्ठान संचालित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विकास गोरे यांनी सांगितले। बुधवारी 12 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमेनिमित्त खेड तालुक्यात खंडोबा देवाच्या यात्रोत्सवाची जय्यत तयारी झाली आहे। खंडोबाच्या दर्शनासाठी व नवस फोडण्यासाठी बाहेरगावचे भाविक भक्त खंडोबा मंदिर परिसरात दाखल होऊ लागले आहेत। खेड तालुक्यात रेटवडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उपसा सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे केल्या आहेत। खेड तालुक्यातील महसूल प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरू आहे। तालुक्याचे प्रमुख अधिकारी बेकायदा रिसॉर्टवर नृत्य करताना आढळून आले। तहसील कार्यालयाच्या दारात भगवान गौतम बुद्धांची कुंडी आक्षेपार्ह स्थितीत ठेवण्यात आली। तालुक्यात बेकायदा गौण खनिज उत्खनन सुरू असून त्याला प्रशासनाचे अर्थपूर्ण पाठबळ असल्याचा आरोप करत खेड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय डोळस यांनी या अधिकाऱ्यांच्या बडतर्फीची मागणी करत अधिकाऱ्यांच्या कारभाराचे अक्षरशः धिंडावडे काढले आहेत। राजगुरुनगर शहरामध्ये खेड तालुक्याचं तहसीलदार कार्यालय या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची जी मुखवटा असली कुंडी बनवली आणि ती गटारावरती ठेवली होती खेडच्या तहसीलदार ऑफिसच्या कार्यालयाच्या अगदी गेटवरच। मला असं वाटतं की यांना तथागत भगवान गौतम बुद्धांच्याबद्दल ते आस्था किंवा काय त्यांना काय माहिती नसावी। त्यांच्या डोक्यामध्ये माती भरली आहे, त्यांनी ती मातीच्या स्वरूपात ते कळम मला त्या दिवशी कळालं। परंतु हा जगातला तिसरा धर्म आहे, तथागत भगवान गौतम बुद्ध बुद्धिझम धर्म हा जगातला तिसरा धर्म आहे आणि या लोकांनी अशी निंदनीय प्रकार करून यांना निश्चित काय साध्य करायचं होतं ते मला काय कळत नाही आहे। मी भीमशक्ती संघटनेच्या वतीने या प्रथमतः राजगुरुनगर शहरामध्ये असणारं हे तहसीलदार कार्यालय आणि महसूल विभागाचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतोय। मुळात आता हे महसूल विभागामधले जे काही अधिकारी आणि हे नाचण्या गाण्यामध्ये मशगूल आहेत, आता 15 दिवसापूर्वी आम्हाला ते पुणे लाईव्हच्या माध्यमातून निश्चितपणे कळालेलं आहे। बेकायदेशीर रिसॉर्टवरती जाऊन त्या महिला अधिकारी आणि ते पुरुष अधिकारी काय नाचून ती धिंगामस्ती करतात, ते बोलतात ना एरड्यांची वस्ती आणि रोज धिंगामस्ती, असे हे माजलेले भ्रष्टाचारी अधिकारी लोक जे आहेत त्यांनी नाचणं गाणं करावं, भ्रष्टाचार करावा, सगळ्या गोष्टी कराव्यात। आम्हाला काय त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही आहे, परंतु हा निंदनीय प्रकार फक्त असा होतो की खेड तालुक्याची जी अस्मिता आहे ती हुतात्मा राजगुरू शिवराम हरी राजगुरूंच्या माध्यमातून जी या तालुक्याला मिळालेली आहे। आपल्या आळंदीमध्ये तीर्थक्षेत्र मानलं जातं ते ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पासून हा तालुका पुणे झालेला आहे। ह्या अधिकारी असे धिंगामस्ती करणारे अधिकारी ह्या तालुक्यामध्ये येतात, जे बेकायदेशीर रिसॉर्टवरती नाचतात काय, गातात काय, त्या महिलाही नाचतात। आता मुळात मला कुठल्याही महिला भगिनींवरती टीका टिप्पणी करायची नाहीये, परंतु यांनी आमच्या समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत। या महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्या संपूर्ण समाजाची चॅनल समोर माफी मागावी ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि असे जर का निंदनीय प्रकार जर करायचे जर का असेल तर या वरिष्ठ अधिकारी खेड तालुक्यामध्ये महसूल विभागाचे काम करतात, आम्ही त्यांना बडतर्फीची मागणी करणार आहोत।
भ्रष्टाचाराचे आरोप, नाचण्या गाण्याचे धिंगामस्तीचे आरोप आम्हाला सगळ्या गोष्टी समजतात. परंतु आता यांनी जर समजा आमच्या धार्मिक भावनाचा दुखाण्याचा यांनी जर बेडा उचललेला जर असेल तर आम्हाला देखील दाखवावं लागेल की आंबेडकर चळवळ अजूनही जिवंत आहे आणि त्या आंबेडकरी चळवळीची अस्मिता म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध आहे. आम्ही जर हा विषय जर मोठ्या प्रमाणामध्ये जर घेतला तर आम्हाला कायदा विसरावा लागेल. म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे ते संविधान विसरून आम्हाला व आमच्या तालुक्यामध्ये असणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांना काम करावं लागेल. मग ते यांना मागात पडणार आहे. आमची मागणी एक आहे, या तालुक्याचे प्रांत अधिकारी, या तालुक्याच्या तहसीलदार यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा या दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबन त्यांना बडतर्फीची मागणी आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस असतील, राज्याचे महसूल मंत्री यांच्याकडे आम्ही निश्चितपणे करणार आहे. आणि हा प्रश्न आम्ही मागासवर्गीय आयोगाकडे दिल्लीमध्ये निश्चितपणे पत्राद्वारे आम्ही पत्रव्यवहार करून या गोष्टीचा पाठपुरावा करणार आहे. परत एकदा तहसीलदार ऑफिस आणि महसूल विभागाचा आम्ही जाहीर निषेध करतोय भीमशक्ती संघटनेच्या वतीने. आमची एकच मागणी आहे की यांनी यांची धिंगामस्ती चालू ठेवावी, परंतु आमच्या धर्माकडं किंवा आमच्या जातीकडं यांनी असा निंदनीय प्रकार करू नये. काय ज्या कुंडीमध्ये माती टाकून यांनी झाड लावलं आहे यांच्या कुंड्या तयार करायला आम्हाला वेळ लागणार नाहीये. काय एवढंच आम्ही या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतोय. आम्हाला असं वाटतं की पुणे लाईव्हच्या माध्यमातून हा मेसेज आमचा सर्वत्र जावा. विशेष करून हे जे माजलेले भ्रष्टाचारी अधिकारी लोक जे आहेत, जे रात्रीचे बेकायदेशीर रिसॉर्टवरती जातात, नाचगाणं करतात, त्या बायकाही नाचतात, त्यांना अधिकारी म्हणायचं का नाही? यांनी कितीही मस्ती करावी, परंतु त्या महाराष्ट्र शासनाने जे पद यांना जे दिलेलं आहे त्या पदाचा किमान आदर करण्याचा व सन्मान ठेवण्याचं काम इथल्या महिलांनी आणि इथल्या पुरुष अधिकाऱ्यांनी करावा, एवढी मी त्यांना सूचना करतो. मी विनंती वगैरे करणाऱ्यांमधला मी कार्यकर्ता नाहीये. आणि यांनी यांच्या डोक्यामध्ये जी माती भरली आहे ती काढून टाकावी आणि संविधानाने जो कायदा जो प्रस्थापित केला या देशामध्ये त्या कायद्याद्वारे प्रस्थापित झाले हे राज्य आहे आणि हा देश आहे त्याचं यांनी फक्त अवलोकन आणि पालन करावं. वांजळे आणि धवलीमध्ये रात्रीचा जो गोरखधंदा, काळा धंदा जो चालतोय, कमीत कमी रोजचे 50 ते 60 हायवा, 200 टनचे पॉकलँड, रोज लाल माती उपसा चालू आहे. कोणाच्या राजाश्रया खाली चालू आहे ते सगळे लाल माती काढायचे उद्योग. याच्याकडे तहसीलदारांचं प्रांताचं लक्ष नाही जात काय? मला एक सांगा, तहसीलदार कधी ऑफिसमध्ये बसले नसतात, माननीय प्रांताधिकारी कधी बसले नसतात, घरामध्ये बसायचं, सगळे कॅमेरे बघत राहायचे ऑफिसचे, कोण आलंय कोण गेले, आणि घरातूनच सगळे कारभार चालू ठेवायचे आणि खुर्च्या कायम रिकाम्याच असतात. मग आता ह्याच्या रोजच्या 50-60 गाड्या ज्या चालल्यात, लाल मातीच्या हायवा भरभर चालल्यात आणि 200चे पॉकलँड चालू आहे. म्हणजे इतका मोठा, किती रॉयल्टी जमा झाली त्याची रॉयल्टी झाली तर किती जमा झाली? किती मध्यंतरीच्या काळामध्ये एकाच्या घरामध्ये एक हायवा घुसला होता काय, ही बातमी सुद्धा पुढारी पेपरला आलेली होती. एवढं सगळं असताना रात्रभर गाड्या चालू असतात. एक मोठा राजकीय नवीन पुढारी आला आणि त्या पुढाऱ्याच्या माध्यमातून रोज म्हणजे आता डोंगर खांदायचे आणि माती खांदायची कामं चालू झाली. पैसे कमवायचे आणि यांना ठेवायचे कुठं? मला तर कधी कधी या पुढाऱ्यांच्या मला हे पण कळत नाही की एवढे पैसे कमवायचे, माती खंदित्यात, काय काय चोऱ्या करीत्यात, भ्रष्टाचार करीत्यात, अधिकारी सारखे, गावचे तालुक्याचे पुढारी सारखे, सगळे सारखे. यांना पैसे काय संघ बांधून न्यायचे का काय मेल्यावर मला हे काय कळत नाही. अरे कुठंतरी तुम्हाला न्याय द्यायला अधिकाऱ्यांना बसवलेलं आहे आणि न्याय देण्यासाठी म्हणजे पदाधिकाऱ्यांमधला जो दुवा जो असतो तो आपला प्रतिनिधी म्हणून आम्ही लोक तुम्हाला निवडून देतात. तुम्ही चोऱ्या करताय, ते दरोडे टाकतात, चोऱ्यांमारे हे दरोडे चालू कुठे? चाक इंडस्ट्रीमध्ये पण किती मोठ्या प्रमाणामध्ये इथलं ते उत्खनन चालू आहे. याच्याकडे तहसीलदारांचं लक्ष नाही, याच्याकडे प्रांताधिकाऱ्यांचं लक्ष नाही. नक्की हे महसूल खाता हाय कशासाठी ते पण काय कळत नाही. म्हणजे सर्वसामान्य गोरगरिबांनी थोडेसे जरी इकडचे तिकडे केलं तरी मॅडम जातात, मग गाड्या पकडतात, काय काय करतात रस्त्यावर चालला. म्हणजे इकडे काय, वांजळ्याचं धवलीचं काय? पश्चिम पट्ट्यामध्ये एवढे जे रोजचे 60 हायवा चालू आहेत ते कोणाचे चालू आहेत आणि काय चालू आहेत? तहसीलदार मॅडमनी या पण प्रश्नावरती प्रतिक्रिया द्यायला पाहिजे आम्हाला. आम्ही भीमशक्ती संघटना नाही तर आहे ना, आता आम्हाला भीमशक्ती संघटना बघा, आता मूर्तीचा प्रकार आणि कुंडीच्या प्रकारच्या संदर्भामध्ये परत एकदा येतो की हे जे सगळे प्रकार झालेत ना, आम्ही आंबेडकरी संघटनेचे भले आमचे 40 जरी पक्ष असून 40 संघटना जरी असल्या, वेळेकाळेला आम्ही लोक एकत्र येतो, हे प्रशासनाने विसरू नये आणि आम्हाला शासन हातामध्ये घ्यायची त्यांनी वेळ येऊ देऊ नये. हे बघा तुम्ही तुमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून हे 50-60 हायवा चालले आहेत आणि हे कोणाच्या कृपाशीर्वादाने चालले आहेत? प्रशासनाच्या शुभाशीर्वाद असल्याशिवाय रोजचे 50-60 हायवा चालू आहेत का? हे किती मोठ्या प्रमाणामध्ये उत्खनन चाललं. मी तुम्हाला गावांची नावं सांगितली. तिथं का नाही जात रेड मारायला? तिथं हिरोगिरी, स्टंटगिरी, तिथं दबंगिरी तिकडे जाऊन करावी ना. रात्रीच्या वेळेस कशाला झोपतात? घरामध्ये झोपून सगळे पैसे तर चालूच आहेत ना. भ्रष्टाचार करायचा पण घरात बसून करायचा, खुर्चीवर बसून नाही करायचा. खुर्चीवर बसा, भ्रष्टाचार करा, आमचा विरोध भ्रष्टाचाराला नाहीये, पण खुर्चीवर बसून भ्रष्टाचार करावं त्यांनी. आणि हे जे चाललेलं रोजच्या गाड्या आहेत 50-60 गाड्या, याचा त्यांनी विश्लेषण आम्हाला करून द्यावं प्रांत अधिकाऱ्यांनी, तहसीलदारांनी. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.